सर आज नेमकं आपण जे आहे तर फॉर्म आपल्या मुलाचा जो आहे फॉर्म भरलेला आहे आणि सर्वतर्फे आपले जे पक्षाचे जे नेता आहेत त्यांच्याकडनं आपल्यावर बोललं जात आहे की आपण बंडखोरी केलेली आहे, त्यावर काय बोलणार आपण? नाही नाही, बंडखोरी करण्याचा प्रश्नच नाहीये. ज्या मतदारांना निधी मिळाला नाही, ज्या मतदारांचा विकास होत नाही, त्या मतदारसंघामधल्या मतदारांनी माझ्या मुलाचा फॉर्म भरला नाराजगीमुळे. त्याला निवडणूक लढायची बी नव्हती. लढायची असती तर त्यांनी पहिले पूर्वतयारी केली असती. आम्ही आज जी परिस्थिती निर्माण झाली याच्यावर उपाय उद्या आमची मीटिंग होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत, आणि त्यानंतर पुढील रूपरेषा आणि दिशा ठरवू. मागच्या वर्षी जेडपीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच झालेलं होतं, असं अतुल सावेकडून आणि इतर नेत्यांकडून सुद्धा वारंवार सांगण्यात येत आहे, त्यावर काय? हे पहा, गेल्या वेळेस तर त्यांनी हे जी निवडणुकी होती ती निवडणुकीमध्ये माझा इंटरफेअर नव्हता. जिल्हा परिषदमध्ये माझ्या घरी दुःख झालं होतं, म्हणून मी कोणाशी संपर्क केला नाही, कोणाचा संबंध आला नाही, कोणाच्याबद्दल काही पक्षालाही काही बोललो नाही की माझ्या मुलाला काही बनवा की माझ्या सिल्लोडच्या माणसाला अध्यक्ष बनवा, काहीच बोललो नाही. परंतु ती परिस्थिती त्यांनी जे त्यांच्या पद्धतीने हँडल केली तो त्यांचा स्वतःच्या पक्षाने मित्र पक्षाला बाजूला ठेवून एखादी सत्ता घ्यायची, हे काही मला त्यावेळेस चांगलं वाटलं नाही. परंतु शेवटी त्यांना जे चांगलं वाटलं त्यांनी केलं. आज आम्हाला जी परिस्थिती निर्माण झाली, आम्हाला जे चांगलं वाटतं आम्ही करू लागलो, आणि ही या परिस्थितीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी अंतिम निर्णय घेतले. सर, एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण काय? टोकाचं पाऊल कुठे आहे? पक्ष हळूहळू सर्व संपत असेल तर त्याच्यामध्ये टोकाची भूमिका कशी असू शकते? पहिली आमची जिल्हा परिषद गेली, आमची महापालिका गेली, आता आमची विधान परिषद गेली. मग ही टोकाची भूमिका आहे का? पक्षासाठी न्याय मागणं ही टोकाची भूमिका नाही. ही आपल्या पक्षासाठी आपण न्याय मागणं आपल्या नेत्याकडं, आमच्या मुख्यमंत्र्याकडं, आमच्या उपमुख्यमंत्र्याकडं, हे काही चुकीचं नाही आहे. ते त्याच्यावर काय स्पष्टीकरण देतील, उत्तर द्यायचं देतील, हे आपल्याला भविष्यामध्ये माहिती. परंतु जागा वाटपामध्ये ही जागा भाजपला सुटलेली आहे, तरी आपण या ठिकाणी समजा पक्षातर्फे बंडखोरी करताय, याचं नेमकं कारण काय? कारण काहीच नाही. आमची जागा होती, आम्हाला दिली नाही, आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला सत्तेमध्ये असून सत्तेचा काही फायदा आमच्या मतदारसंघात मिळत नाही, आमच्या नगरसेवकाच्या वार्डामध्ये मिळत नाही, नगरपालिकेला मिळत नाही. म्हणून नाईलाजाने अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी जे केलेलं आहे त्यासाठी तुम्ही चिंता करू नका. वरिष्ठ नेते बरोबर याच्यावर निर्णय घेतील. नाही, पक्ष सरकार आपलंच आहे, पालकमंत्री आपलेच आहे, मंत्री महोदय बी आपलेच आहे, तरी आपण म्हणतात निधी मिळत नाही आहे आणि त्यातून समजा आपण एक टोकाची भूमिका घेतली असं आपण सांगताय. কিন্তু एवढा उद्रेक कसा? काही उद्रेक नाही आहे. सर्व उद्रेक तुम्हाला 4 तारखेला कळून जाईल.